नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 6 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आपण आज पाहत आहोत. ठीक आहे, तर पाहू अतिशय महत्त्वाच्या जे काही चालू घडामोडी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही जर पहिल्यांदा हे चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्या साईडची बेल आयकॉन क्लिक करा. आणि या जर तुम्हाला PDF पाहिजे असतील, नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल टार्गेट MPSC नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या PDF स्वरूपातील नोट्स पाहायला वाचायला भेटतील. तर पहा, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन आहे. ठीक आहे, 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण, त्यांच्या मृत्यूच्या दिवसाला आपण महापरिनिर्वाण दिन असं म्हणतात. हे बी तुमच्या लक्षात असू द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू, मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला होता. महू हे गाव इंदोर या जिल्ह्यामध्ये आहे, मध्य प्रदेश राज्यामधील इंदोर जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यांचं महापरिनिर्वाण हे दिल्ली येथे झालं होतं. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचं, ठीक आहे, म्हणजे मुंबईमध्ये जे काही त्यांचं स्मृतीस्थळ आहे त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आता आपण जर माहिती जर घेतो म्हटलं तर समाजसुधारकांमध्ये त्यांची खूप अशी माहिती आहे, पण आपण एक थोडक्यात माहिती आपण या 6 डिसेंबर निमित्त, महापरिनिर्वाण दिनानिमित्त थोडक्यात माहिती आपण परीक्षाभिमुख माहिती घेणार आहोत. ठीक आहे, त्यांची माहिती घेतो म्हटलं तर आपल्याला कितीतरी लेक्चर त्यावर द्यावं लागतील, पण आपण थोडक्यात माहिती घेऊ करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून. शिक्षण जर पाहिलं तर त्यांचं BA जे आहे ते मुंबई विद्यापीठातून झालेलं आहे, MA कोलंबिया विद्यापीठातून झालेलं आहे, आणि अर्थशास्त्रामध्ये त्यांचं MA झालेलं आहे. 2 विषयामध्ये ते MA झालेले होते. BA देखील 2 विषयामध्ये झालेले होते ते. आणि अर्थशास्त्रामध्ये पदवी मिळवणारे परदेशी विद्यापीठात अर्थशास्त्रात पदवी मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पहिले भारतीय व्यक्ती होते की ज्यांनी परदेशी विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये पदवी मिळवली होती. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय व्यक्ती होते. सत्याग्रह जर पाहिलं तर त्यांचे आपल्याला 2च सत्याग्रह त्यांचे म्हणजे असं वाटतात की 2 सत्याग्रह आहेत. कुठले? नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह आणि 14 अर्थव्याचा महाडचा सत्याग्रह. पण याशिवाय देखील अमरावती येथील अंबाबाई मंदिरात त्यांनी सत्याग्रह केला होता. अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठीचे सत्याग्रह होते. मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह हे त्या माणसांना, अस्पृश्यांना त्यांचा सन्मान किंवा त्यांचे अधिकार काय आहेत किंवा त्यांचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठीचा हे सत्याग्रह होते. ठीक आहे, तर अशा प्रकारचे सत्याग्रह त्यांनी केले होते. पुण्यामधील जे पर्वती मंदिर आहे त्या मंदिरात देखील त्यांनी सत्याग्रह केलेला होता. 1920मध्ये त्यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 20 जुलै 1924 मुंबई येथे झालेली होती. या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना दिनांक जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण त्यावर प्रश्न नेहमी येतात. ठीक आहे, स्थापना मुंबई येथे 20 जुलै 1924 साली. त्यानंतर त्यांनी 2 राजकीय पक्ष काढले होते. एक स्वतंत्र मजूर पक्ष 1936मध्ये, 15 ऑगस्ट 1936मध्ये, कारण 1937मध्ये प्रांतिक निवडणुका होणार होत्या 1935च्या कायद्यानुसार, आणि म्हणून त्यांनी 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनची देखील त्यांनी स्थापना 1942मध्ये केलेली होती. आणि मग या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं रूपांतर 1957मध्ये RPI म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याने शिवराज यांनी ते केलेलं होतं. त्यानंतर भारतरत्न हा पुरस्कार त्यांना 1990मध्ये मिळालेला होता, कारण त्यांचं जे काही जयंतीचं वर्ष होतं किंवा जन्मशताब्दीचं वर्ष होतं 1990, म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस देण्यात आलेला होता. 3ही गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे ते त्या काळातले जे काही महत्त्वाचे नेते होते त्यापैकी एक होते. म्हणजे 3ही गोलमेज परिषदेला जर आपण तसं पाहिलं तर महात्मा गांधी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी उपस्थित नव्हते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र 3ही गोलमेज परिषदेला त्या ठिकाणी उपस्थित होते. भारतातील अस्पृश्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी 3ही गोलमेज परिषदेला त्या ठिकाणी ते उपस्थित होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जे महत्त्वाचे नेते होते त्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी 3ही गोलमेज परिषदेला उपस्थित असणारे आंबेडकर एक होते.
इतर महत्त्वाचे नेते कुठलेही महत्त्वाचे नेते तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हते शिवाय आंबेडकरांच्या. ठीक आहे, फक्त आंबेडकरच त्या ठिकाणी तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 24 सप्टेंबर 1932ला त्यांनी पुणे करार केला होता. ठीक आहे, हा पुणे करार गांधीजी आणि बाबासाहेबांमधला एक येरोडा तुरुंगामधील ज्यावेळेस गांधीजी येरोडा तुरुंगात होते त्यावेळेस झालेला हा पुणे करार आहे. आणि यावर तुम्हाला आता क्वेश्चन आलेला आहे मागच्या परीक्षेमध्ये की पुणे करारावर बाबासाहेबांची एक सही आहे पुणे करारावर आणि दुसऱ्या कुठल्या नेत्याची पुणे करारावर सही आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आज वर्ल्ड म्हणजे 5 डिसेंबर रोजी वर्ल्ड सॉईल डे म्हणजे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. 5 डिसेंबर रोजी दरवर्षी 2013 पासून युनोच्या FAO या संघटनेकडून, FAO कुठली संघटना आहे तर ती फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असं तिचं नाव आहे. FAO अन्न व कृषी संघटना. ठीक आहे, युनोची ही एक युनोशी संलग्न असणारी ही संस्था आहे. आणि या संघटनेचं मुख्यालय आहे ते रोम हे इटलीची राजधानी रोम या ठिकाणी ते या संघटनेचं मुख्यालय आहे, इटलीची राजधानी रोम या ठिकाणी. आणि या FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना 16 ऑक्टोबर 1945 साली झाली होती. यावर प्रश्न आलेला आहे. याचं मुख्यालय नेहमी विचारतात, लक्षात ठेवा, रोम इथं त्यांचं या संघटनेचं मुख्यालय आहे. आणि 5 डिसेंबर हीच तारीख जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्याचं कारण म्हटलं तर थायलंड या देशाचे दिवंगत राजे भूमिबोल अदुल्य देव यांच्या जन्मदिनी म्हणजे त्यांचा जन्मदिन 5 डिसेंबर आहे. आणि मग त्यांनी या मृदा क्षेत्रामध्ये खूप भरीव असं काम केलं होतं आणि म्हणून त्यांचा जन्मदिन 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. थायलंडचे राज्य लक्षात ठेवायचे, थायलंडचे राज्य भूमिबोल अदुल्य देव यांच्या जन्मदिनी. ठीक आहे, त्यानंतर जपानमध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा नावाचा एक रोग आहे. त्या रोगानं त्या ठिकाणी थैमान घातलेलं आहे जपानमधील होन्शू या बेटावर. ठीक आहे, होन्शू या बेटावर हा जो रोग आहे एव्हियन इन्फ्लुएन्झा याला बर्ड फ्लू असं देखील म्हणतात. आणि बर्ड फ्लूला H5N1 असं देखील म्हणतात. याच्यावर प्रश्न आलेला आहे पहा, आपण चुकतो H5 आणि H1 मध्ये. ठीक आहे, H1 म्हटलं की स्वाईन फ्लू आणि H5 म्हटलं की बर्ड फ्लू. आता H1 आणि H5 कसं लक्षात ठेवायचं, H5 म्हटलं की बर्ड फ्लू 5 कोंबड्या असं लक्षात ठेवायचं. बर्ड म्हटलं की H5 म्हणजे 5 कोंबड्या, हेन म्हणजे कोंबडी. ठीक आहे, 5 कोंबड्या असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण हा जो रोग आहे ना बर्ड फ्लू हा शक्यतो पक्ष्यांना होतो, म्हणजे जसं कोंबडी असतील किंवा टर्की असेल. टर्की हा एक पक्षी आहे, गिनी फाऊल हा जपानमध्ये आढळणारा एक पक्षी आहे. अशा प्रकारच्या पक्ष्यांना हा शक्यतो रोग होतो, माणसांनाही होतो पण शक्यतो पक्ष्यांना हा रोग होतो. त्यामुळं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता हा एव्हियन इन्फ्लुएन्झा हा चर्चेत असल्यामुळं याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी असा याचंच नाव काय बर्ड फ्लू आहे, त्याला H5N1 असं देखील म्हणतात. आणि हा विषाणूजन्य रोग आहे. त्यानंतर आपली न्यूज आहे टॉप्स योजना. काय आहे टॉप्स योजना, तर याचा टॉप्सचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम असं तिचं लॉंग फॉर्म आहे, असं त्याचा पूर्ण विस्तार आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम या योजनेअंतर्गत ऑलिम्पिकमध्ये, ठीक आहे, ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू त्या ठिकाणी मेडल मिळवू शकतील अशा ज्या काही खेळाडूंची ज्याची शक्यता आहे, ज्या खेळाडूंची मेडल मिळवण्याची शक्यता आहे त्या खेळाडूंची निवड या टॉप्स योजनेअंतर्गत केली जाते. आणि त्या खेळाडूंची काय केली जाते, अशा उत्तम खेळाडूंची निवड केली जाते आणि त्यांना असं विशेष असं मार्गदर्शन देण्यात येते आपल्या टॉप्स ह्या योजनेअंतर्गत. ठीक आहे, आणि ह्या टॉप्स अंतर्गत 2024 ठीक आहे आणि 2028मध्ये ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेसाठी या खेळाडूंचं त्या ठिकाणी प्रयत्न या खेळाडूंची निवड करण्यात येत आहे. ठीक आहे, आणि 2020मध्ये देखील टोकियो येथे जे काही स्पर्धा होणार आहेत तिथे देखील या खेळाडूंची निवड करण्यात येत आहे. ठीक आहे, म्हणजे टार्गेट टोकियो म्हणा, टार्गेट पॅरिस म्हणा, पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी, टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी या टॉप्समधील खेळाडूंची निवड करण्यात येत आहे. आणि टॉप्स योजना जी आहे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम लॉंग फॉर्म लक्षात ठेवा आणि सुरुवात झाली आहे त्याची सप्टेंबर 2014मध्ये. ठीक आहे, आणि ऑलिम्पिक खेळाची जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा 1896मध्ये
ह्या अथेन्स म्हणजे ग्रीसची राजधानी अथेन्स. ग्रीस हा एक युरोपमधील देश आहे. या देशाची राजधानी अथेन्स या ठिकाणी